वर्षापूर्वी या सांताक्रूज भागात संध्याकाळी 7 वाजता शुकशुकाट 8 वाजता कोल्हेगोळी सुरू व्हायची. अगे एकदा काय तुला काय केलं? ये ना, ये ये काय होतंय? आधी तुम्ही मला सांगा, काय तुम्ही मला इथे येण्याचं खरोखर आमंत्रण देताय? आता काय बोलतेस काय? अगं पूर्ण दिवस तुला मुंबईत फिरवली, मार्केटमध्ये जेवलो, 3,000-4,000 रुपये खर्च केले उगाच. ते सगळं केलं ते ठीक झालं, पण तुम्ही मला इथे येण्याचं फॉर्मल इन्व्हिटेशन कुठे दिलं? फॉर्मल इन्व्हिटेशन? माझी आई मध्यरात्री एखाद्या छापखान्यात जाऊन सोनेरी अक्षरात तुझ्यासाठी निमंत्रण पत्रिका छापून आली की काय? तुम्ही लॉजवर आला आणि इतकंच म्हणाला, उचल सामान चल बाहेर. मग अजून काय म्हणायचं? माय गॉड, सकाळी घरातून बाहेर जाताना जेवढा हट्टीपणा केलास ना तेवढाच हट्टीपणा घरात येताना करते. ठीक आहे राजकुमारी कांचन देवी, आपणास नम्रपणे अर्जी पेश करतो की आपल्या सोन्याचे मुलाचे चरणकमल आमच्या घराला लावून आपल्या पायाची धूळ या घरात टाकून मला आणि या घराला आपण उपकृत करावे. आता कसं अगदी शाही पद्धतीने आमंत्रण दिल्यासारखं वाटतं. बरं ठीक आहे, आदरणीय म्हणू का? म्हणते झालं. आदरणीय पिताजी, आपल्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्ही खुशीने आमच्या पायाची चरण धून आपल्या घरात झाडत आहोत. सॉरी, आपल्या घरात आधीच खूप धूळ आहे, त्यात आम्ही भर घातली, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. यावे कांचन देवी, आपल्या आगमनाने आम्हाला अत्यानंद झालेला आहे. याबद्दल आम्हीही आपले एहसानमंद आहोत. बस हे बघ आज रात्री तू इथे झोप. उद्या आपण तुझी रूम स्वच्छ करूया. ओके, गुड नाईट. डॅडी, तुमच्या मुंबईत इतकी रात्र झाली तरी एवढी लोक कशी दिसतात रस्त्यावर? अगं मुंबईची हीच तर खासियत आहे. म्हणजे काही मंडळी रात्रीच्या वेळी घरी जातात, काही रात्र पाळीला जातात आणि उरलेली रस्त्यात फिरतात. आणि शिवाय काही लोक आपलं आयुष्य लोकल ट्रेनमध्ये घालून करतात. चल, गुड नाईट.